आता या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। आज दिवसभरामध्ये नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं एक वेगळीच बातमी समोर आली आणि ती होती कॅश बॉम्बची। अंबादास दानवे यांच्याकडून एक व्हिडिओ समाज माध्यमामध्ये टाकण्यात आला। त्यात नोटांच्या बंडलांसोबत बसलेला एक व्यक्ती दिसला, ज्याचा चेहरा महेंद्र दळवी या आमदारांशी मिळता जुळता आहे आणि यावरून राजकारण तापलं। असले व्हिडिओ बनवणं आणि टाकणं हे तटकरेंच्या आदेशानं होतंय असा आरोप बचावाच्यासाठी शिवसेनेच्या रायगडातल्या आमदारांनी केला आहे। दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अनिल परब आणि उदय सामंत यांच्यातल्या वादाची। अनिल परब आणि उदय सामंत यांच्यामध्ये विधान परिषदेत शाब्दिक चकमक झाली। उदय सामंत यांचा अनिल परब यांच्याकडून भाडोत्री मंत्री असा उल्लेख झाला, त्यामुळे वातावरण तापलं आणि सभागृहामध्ये सत्ताधारी आमदार विरुद्ध अनिल परब असा सामना दिसला। या सगळ्याच्या दरम्यान एक आणखी महत्त्वाची आणि सर्वसामान्यांना अत्यंत भेडसावणाऱ्या समस्येची बातमी सुद्धा विधान भवनात चर्चेला आली। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर आमदारही चिडलेले दिसले। तुम्ही मी आपण सगळे सध्या या त्रासाला सामोरे जातोय, पण हा विषय आमदारांनाही त्रास देतोय हे दिसून आलंय। या प्रकरणी भटक्या कुत्र्यांना पकडा आणि प्राणीप्रेमींच्या घरात नेऊन सोडा, इतकी तीव्र संतापाची भावना आमदारांनी व्यक्त केलेली आहे।